नमस्कार, मास्टर रेसिपीजच्या या सोनपरी भगर विशेष भागात तुमचं मनापासून स्वागत। नवरात्राचे दिवस सुरू आहेत आणि सगळ्यांची तयारी सुरू असेल, त्याच्यामुळे म्हटलं आपणही आपली छान तयारी करावी आणि काय काय तुम्हाला भगरीपासून देता येईल वेगवेगळे पदार्थ याचा विचार सतत मी करत असतो। आणि आज नंबर लावलेला आहे मोमोजचा। आता तुम्ही म्हणा मोमोज कसे असे बघा, आता मोमोज म्हणजे कव्हर आलं, मग ते कव्हर कसं करायचं? इथे तर मैदा वापरू शकत नाही, मग काय साबुदाण्याचं पीठ, साबुदाणा घ्यायचा, बारीक करायचा, जेवढा बारीक करता येईल तेवढा, त्याचं पीठ एक वाटी पाणी, पाणी गरम करायचं, त्याची उकड करायची। चला आता जेवढं साबुदाण्याचं पीठ आपण घेतलंय तेवढंच पाणी, सगळ्यात पहिले पाणी जे आहे ते आपण गरम करू। यामध्ये थोडंसं मीठ आणि 1-2 चमचे तूप आणि यामध्ये साबुदाण्याचं पीठ, याला वाफवून द्यायचं। याला तेल लावून हे व्यवस्थित आपण मळून घ्यायचं, कारण चटका लागतो। आता पाण्याचा हात घ्यायचा आणि त्याने याला छान मळून घ्यायचं, कारण जोपर्यंत एकजीव करणार नाही तर ह्याची पोळी लाटल्या जाणार नाही। आता काही लोकांचा प्रश्न असेल, तो प्रश्न असा असेल की हे आपण गरम पाणी का घातलं, थंड पाण्याने नाही करू शकत का? थंड पाण्याने नाही करू शकत, कारण थंड पाण्यात जर तुम्ही साबुदाण्याचं पीठ भिजवलं तर ते फॉटेल, त्याची पोळी जी आहे ती लाटल्या जाणार नाही। हे छान असं चिकट व्हायला हवं। मग थोडंसं तेल किंवा तूप घ्यायचं आणि याला पुन्हा एकदा छान मळून घ्यायचं। ह्याला 5 मिनटं आपण झाकून ठेवू आणि मधला मसाला जो आहे तो बनवू। आता यामध्ये मसाला जो आहे मधला, त्यामध्ये मी भगर घेतली आहे, साधारण 1 वाटीभर भगर, सोनपरी भगर शिजवून घेतली आहे, दाण्याचं कूट। आता 1 वाटी जर भगर घेतली असेल तर पाऊण वाटी दाण्याचं कूट घ्यायचं, त्यामध्ये थोडी साखर, थोडा लिंबाचा रस, हिरव्या मिरच्या, बारीक किसलेलं आलं आणि कोथिंबीर, याला आपण व्यवस्थित एकत्र करू। भगर शिजवताना बघा तुम्ही खूप अशी आसट नाही शिजवायची, ठीक आहे? हा झाला आपला मधला मसाला। सगळ्यात शेवटी चवीनुसार मीठ। आता याच्यात गंमत कशी माहिती आहे का? हा मधला मसाला जो आहे तर भगर आणि जवळपास त्याच्या बरोबरीचा दाण्याचा कूट घेतला, त्याच्यामुळे खाताना आपल्याला असं गच्च लागणार नाही, पण आल्याचा जो तिखटपणा आणि स्वाद लागला आहे तो तुम्हाला खऱ्या मोमोजची आठवण करून देईल। मग मीठ आहे, लिंबू आहे, साखर आहे, हिरव्या मिरच्या आहे, कोथिंबीर आहे। कोथिंबीर जर तुम्हाला चालत नसेल तर तुम्ही टाकू नका, पण लगेच अरे कोथिंबीर चालत नाही, चालत नका टाकू, पण मी एक छान चव देण्याचा प्रयत्न केला आहे त्याला। आता मोमोज म्हटलं की 2 प्रकारच्या चटण्याला, एक लाल चटणी, एक थोडी दुसरी मेयोनीज वगैरे त्याच्यात वापर। आपण मेयोनीज घेणार नाही, आपण काय करू, छान एक लाल चटणी जी आहे तर लाल मिरच्या भिजवून त्याची एक चटणी करू, त्यामध्ये लिंबाचा रस, दाण्याचं कूट असं घालू आणि दुसरी फ्रेश दही घ्यायचं आणि त्यामध्ये मीठ आणि साखर घालायचं, दॅट्स इट। किंवा फ्रेश क्रीम जर घेता आला तुम्हाला, फ्रेश क्रीम घ्या, ती चटणी छान लागेल। हां, या लाल मिरच्या ज्या आहेत त्या आपण भिजवून उकळून मग त्या घेतल्या आहेत। हे पाणीसुद्धा घातलं आणि त्याबरोबर एकसंध व्हावं यासाठी दाण्याचं कूट, त्यानंतर लिंबाचा रस, साखर, चवीनुसार मीठ आणि यामध्ये साधारण 1-2 चमचे किसलेलं आलं आणि याला व्यवस्थित मस्त बारीक करून घ्यायचं।
ह्याचा एक असा गोळा तोडून घ्यायचा. हे भगरीचंच पीठ मी घेतलंय. तर याची पातळ पोळी लाटून घ्यायची आपल्याला. जेवढी पातळ लाटाल तेवढं चांगलं, तेवढा तुमचा मोमो जो आहे तो असा पारदर्शक होईल. जेवढे पातळ लाटाल तेवढे मोमोज जे आहेत ते छान असे ट्रान्सपरंट होतील. ह्याला साईडनी पाणी लावायचं. मध्ये हा छान बगरीचा मसाला भरायचा. याचे 3 भाग करायचे असे. हे 2 भाग आणि हा 3रा भाग असा. स्टीमरला तेल लावून घ्यायचं. हलक्या हाताने स्टीम करायचे. याला एक 8 ते 10 मिनिटं छान स्टीम करू. आणि तोपर्यंत आपण जसं मेयोनीज घेतात ना, मी तुम्हाला दही म्हटलं होतं, पण त्यापेक्षा तुम्ही फ्रेश क्रीम जर घेतलं तर फ्रेश क्रीम, त्याच्यामध्ये थोडंसं लिंबाचा रस, मीठ, साखर आणि त्याला एकत्र करा. मस्त लागेल. आपण बनवून घेऊ. हे छान फ्रेश क्रीम, यामध्ये थोडंसं मीठ, थोडी साखर, लिंबाचा रस, हे छान एक डीप तुमचं तयार. थोडीशी कोथिंबीर सुद्धा घालू शकतो आपण. आता तुम्ही पाहिलं असेल की आपण थोडं आधी जेव्हा हे घेतलं, क्रीम थोडं पातळ होतं, लिंबाचा रस घातल्याबरोबर याची कन्सिस्टन्सी अशी झाली, थोडी घट्ट. ही असते गंमत. कोथिंबीर, क्या बात है. तर असे हे छान तयार झालेले मोमोज, आणि इतके छान असे ट्रान्सपरंट होतात ना की साबुदाण्यामुळे, त्याच्यामुळे आता सगळं त्याच्यात दिसतं काय काय ते. तर ही एक व्हाईट आणि एक रेड अशा चटणीत बुडवून खायचे. खाणार आहे मी. पण हे केल्यानंतर जेव्हा तुम्ही उपवासासाठी खाल, बघा माझी आठवण येते का, की सोनपरी भगरीची येते.